नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. मी आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपण आज इयत्ता 9च्या इंग्रजी पुस्तकामधील 3.4 थिंक बिफोर यू स्पीक हा लेसन अभ्यासणार आहोत. तर चला तर मग थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे काय, तर बोलण्यापूर्वी विचार करा. बोलण्यापूर्वी विचार करा असं आपल्याला या धड्यामधून कवीने सांगितलेलं आहे. आपण बोलत असताना बोलतो अगोदर, नंतर विचार करतो. बोलून विचार करण्यापेक्षा जे काही तुम्ही बोलणार आहात ते अगोदर बोलण्याच्या पूर्वी जर आणि आपलं मन कुणाकडूनही दुखावलं जाणार नाही ही आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं या लेसनमधून आपल्याला आता अभ्यास करायचा आहे की बोलण्यापूर्वी विचार का केला पाहिजे. तर पहा, मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेटमॅन बेंजामिन डिझरायली सेड, नेचर हॅज एंडोव्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. खरं तर मनुष्याने अधिक तर ऐकावे आणि कमी बोलावे असे असावे म्हणून थोर ब्रिटिश मुत्सद्दी असे बेंजामिन डिझरायली यांनी म्हटले आहे. मनुष्याने अधिक ऐकावे आणि कमी बोलावे असं आपल्याला सांगितलेलं आहे. जर आपण जास्त ऐकलं आणि कमी बोललं तर का सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं बेंजामिन डिझरायली यांनी की निसर्ग जो आहे, निसर्गाने माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलं आहे. 2 कान आणि 1 तोंड दिलंय. इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. आपल्याला निसर्गाने माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलं आहे. माणसानं अधिक बोलावे आणि कमी ऐकावे असे असते तर 2 तोंडे आणि 1च कान दिला असता. त्यामुळे ते सांगतात आपल्याला 2 कान दिलेले आहेत तर आपण जास्त ऐकलं पाहिजे आणि तोंड मात्र 1च दिलेलं आहे निसर्गानं. मग आपण जास्त ऐकणं गरजेचं आहे आणि कमी बोलणं गरजेचं आहे. पण आपण मात्र जास्त बोलतो आणि कमी ऐकतो. समोरच्याचं जास्त ऐकून न घेता आपण जास्त बोलतोच. त्यामुळं आपल्याला ते सांगतात बेंजामिन डिझरायली की आणि जर असतं खरं तर कल्पना करा फक्त की 2 बाजूंना जर 2 तोंड असती आणि आपल्या तोंडाच्या जागेवर 1च कान असता तर आपण कसे दिसलो असतो, किती खरंच विचित्र दिसलो असतो असं ते सांगतायत. अँड माइंड यू, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can choose them. आणि लक्षात घ्या की कान हे नरसाळ्यासारखं आहेत, काय उघडे, तुम्ही बंद करू शकाल असे दार त्यांना नसतं. कानांना मात्र कोणतंही दार नाही, दरवाजा नाही, ते नेहमी उघडे असतात आणि आपण ऐकलं पाहिजे. Where ears are, if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. There is firstly the fence of these 2 rows of teeth. There is secondly the fence of the 2 lips. आपल्याला जे कान आहेत नेहमी उघडे असतात. उलट तुम्हाला जर एक शब्द जरी बोलायचा असला तरी त्याला 2 भिंतीमधून, म्हणजे कानाला दरवाजे नाहीत, तुम्ही त्याला बंद करू शकत नाहीत. पण जर तोंडाचे जर पाहिलं आपण, तोंडाची रचना ते 2 भिंतीमधून किंवा 2 कुंपणामधून त्याला जावं लागतं. पहिलं कुंपण एक आहे आपलं दाताच्या 2 ओळी आणि दुसरं कुंपण आहे ओठांचं. बोलण्याच्या पूर्वी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर उच्चार करण्यापूर्वी प्रत्येक शब्दाला 2 भिंतीमधून जावं लागतं. या 2 भिंती 2 कुंपणे भेदून जावं लागतं. म्हणून तोंडाची रचना ही कानापेक्षा वेगळी आहे. तोंड मात्र
आपण उघडू शकतो, बंद करू शकतो, कान मात्र बंद करता येत नाहीत. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू these two walls, through these two fences. Therefore we must think at least twice before we utter a word. आपण हे दोन कुंपणं किंवा दोन भिंती भेदून गेल्यानंतरच बोलू शकतो. म्हणून शब्द उच्चारण्यापूर्वी निदान दोनदा तरी आपण विचार केला पाहिजे. 2 वेळेस तरी आपण विचार केला पाहिजे. शब्दाचा उच्चार करण्यापूर्वी आपण काय बोलणार आहोत, कोणाला बोलणार आहोत आणि कसं बोलणार आहोत. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. एका अतिशय चतुर आणि सुज्ञ माणसाने एकदा म्हटले आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असतात. न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असतात, परंतु बोललेल्या शब्दाचे तुम्ही गुलाम असतात. खूप महत्त्वाचं वाक्य पहा. जे काही तुम्ही शब्द बोललेला असतात, जे काही तुम्ही शब्द बोललात त्याचे तुम्ही गुलाम, आणि जे शब्द न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मात्र मालक असू शकतात. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. डू व्हॉट यू विल. तुम्ही एकदा जर शब्द बोलले, शब्द जर उच्चारले, तर काही केलं तरी तुम्ही ते शब्द मागं घेऊ शकत नाहीत. म्हणून जे शब्द तुम्ही बोलणार आहात त्यांच्याविषयी तुम्ही अतिशय दक्ष असायला पाहिजे. अतिशय काळजी घेणं गरजेचे आहे तुम्ही शब्द बोलण्याच्या पूर्वी. Therefore you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. म्हणून एकदा तुम्ही ते शब्द मांडले, एकदा तुमच्या ओठातून बाहेर पडले की पडलेच. तुम्ही ते बदलू शकत नाहीत, त्यांना थांबवू शकत नाहीत. त्यामुळं आपण शब्द बोलण्यापूर्वी, शब्द उच्चारण्यापूर्वी एक वेळेस विचार करणं गरजेचं आहे. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. न बोललेले शब्द म्हणजे काय मग. अनस्पोकन या शब्दाचा अर्थ आहे न बोललेले, जे की आपण बोललाच नाहीत असे शब्द. They are things you want to say but remains unsaid as thoughts in your mind. न बोललेले शब्द म्हणजे काय. तुम्हाला सांगायचे असतात पण न सांगता राहून जातात अशा गोष्टी. तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टींचा विचार चालू असतो, आणखी तुम्ही ते सांगितलेल्या नाहीत. सांगायचे असतात पण आणखी ते सांगितलेले नाहीत. तुमच्या मनातील जो विचार आहे त्याला म्हणता येईल अशा अनस्पोकन, अनसेड वर्ड्स. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. एकदा ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडलेत, एकदा तुमच्या ओठातून बाहेर पडले की ते तुम्ही बदलू शकत नाहीत, त्यांना अडवू शकत नाहीत. त्याच्यामुळं लक्षात ठेवा. A young man went his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friends and he is deeply hurt. एकदा एक तरुण एका आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि काय म्हणाला की गुरुजी, मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्द बोललो आहे आणि तो खूप माझ्या शब्दामुळे दुखावला गेला आहे. गुरुजींना तो सांगत आहे की मी माझ्या मित्राला, माझा चांगला जो फ्रेंड होता, बेस्ट फ्रेंड, त्याला मी माझ्याकडून काही कठोर शब्द वापरण्यात आले, निष्ठुर शब्द मी बोललो आणि त्याचं मन दुखावलं. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. तो सांगत होता त्याच्याबरोबरची माझी मैत्री आता तुटणार अशी भीती मला वाटत आहे त्यामुळे मी आता कशा प्रकारे मी काय करू मला काही समजत नाही, असं तो गुरुजींना विचारत होता. The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and pen. He said to the young man, write down on this paper all the harsh things you said to him. त्या सुज्ञ गुरुजींनी
त्याला एक कोरा कागद आणि एक पेन दिला आणि त्या तरुणाला त्याने सांगितलं, त्याला जे जे कठोर शब्द तू बोललास ते सर्व शब्द या कागदावर तू लिहून काढ. जे जे काही तू तुझ्या मित्राला बोललास ते तू सर्व शब्द या कागदावर लिहून काढ. The young man did as he was told and showed the paper to the teacher. तरुणाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लिहिले आणि कागद त्यांना दाखवला. आणि कागद दाखवल्यास काय होतं पहा. गुरुजी काय म्हणतात, नाउ टीअर अप this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. गुरुजींनी सांगितलं की आता या कागदावर तुझ्या भावना लिहिलेल्या आहेत, तू जे काही राग वैताग तू व्यक्त केला तुझ्या मित्रावर तो आता लिहिलेला आहेस. आता हा कागद घे आणि हा फाड, त्याचे जितके बारीक बारीक तुकडे करता येतील तितके कर, असे त्या हुशार आणि चतुर गुरुजींनी त्याला सांगितले. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. त्याला सांगितलं त्या कागदाचे त्वरित 100 तुकडे झाले आणि खिडकीतून बाहेर फेकून दे असे गुरुजी म्हणाले. Throw the bits of this window, the teacher told him. That was easily done. It was a windy day, and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. तो गुरुजींनी जशा प्रकारे सांगत होते तो तरुण तशाच प्रकारे करत होता. आणि गुरुजींनी सांगितलं की हे कागदाचे जे तुकडे आहेत, जे तुला कागदाचे तुकडे सहज करता आले, त्या दिवशी वारा सुद्धा सुटला होता, खिडकीतून फेकून देण्यासाठी सांगितलं होतं. आणि खिडकीतून फेकून ज्यावेळेस दिले वारा पण सुटलेला होता, छोटे छोटे कागदाचे तुकडे दूर दूरपर्यंत हवेमध्ये विखुरले गेले आणि तो तरुण पाहत होता. त्यानंतर गुरुजी काय सांगतात याच्याकडे लक्ष देतात आणि गुरुजी सांगतात, नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर हिम. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक, but that will be difficult, he stammered. It will be difficult indeed, but do give it a try, the teacher suggested. गुरुजींनी आज्ञा केली की आता त्या रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागद गोळा करणं शक्य आहे तेवढे कागद गोळा करून घेऊन ये. तरुण मागे फिरला आणि म्हणू लागला, पण हे कठीण आहे गुरुजी, अवघड आहे. तो फुटफुटू लागला किंवा तो म्हणत होता. गुरुजी म्हणाले, ते खरंच अवघड आहे, पण प्रयत्न तर कर, अशा गुरुजींनी त्याला सांगितलं. द यंग मॅन वेंट आउट. He returned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. तो तरुण खरंच अवघड आहे, प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही असं गुरुजींनी सांगितल्यामुळे तरुण बाहेर पडला आणि जवळपास अर्ध्या तासानं दमून भागून परत गुरुजींकडे आला. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने फाडलेल्या कागदातला एकही तुकडा त्याला मिळवता आला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स, द टीचर सेड टू हिम. गुरुजी सांगू लागले, बोललेल्या आणि उच्चारलेल्या शब्दांचं हे असं होतं. गुरु म्हणाले, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in anger. गुरुजी सांगितलं की बाळा, एकदा तुम्ही शब्द मोठ्याने उच्चारलेत किंवा एकदाच तुम्ही जे शब्द बोललात की ते शब्द मागे घेणे अत्यंत कठीण असतं. म्हणून रागानं बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिका आणि विचार करूनच मग नंतर बोला, अशा प्रकारचा त्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला या धड्यामध्ये सुद्धा लेसनमध्ये सुद्धा सांगितलंय की कोणतीही गोष्ट बोलत असताना आपण अगोदर विचार करणं गरजेचं आहे आणि नंतर बोलणं गरजेचं आहे. Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youth whose lives in influence for the better. सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत सुज्ञ माणसापैकी एक
त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांचे आयुष्य अधिक चांगली झाली आहेत. मग सॉक्रेटिस यांनी सुद्धा या जगाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी सॉक्रेटिस यांनी? तर त्यांनी सांगितलेलं आहे काही या पृथ्वीवरील किंवा जगातील जे सुज्ञ लोक आहेत त्यापैकी हा सॉक्रेटिस एक सुज्ञ आणि हुशार असा प्रतिभावान असा व्यक्ती होता. त्यांच्या भाषणाने त्यांच्या सुविचारांनी बऱ्याचशा तरुणांची जे आयुष्य आहेत एकदम बदलून गेलेले आहे. सॉक्रेटिस काउन्सिल हिज disciples to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. सॉक्रेटिस त्याच्या शिष्यांना आपले तोंड बंद ठेवायचा उपदेश करायचा. नेहमी त्यांचे तोंड जे आहे बंद करण्याचा किंवा बोलू नका अशा प्रकारचा उपदेश करायचा. जेव्हा अगदी गरज असते तेव्हाच बोला. जेव्हा तुम्हाला खरंच गरज असेल तेव्हा बोलायला सांगितलेलं आहे असं सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना सांगायचे. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क हिम. पंडित हो किंवा शहाण्या माणसांनो, बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे हे आम्हाला कसे समजणार? त्यांनी त्याला विचारले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारले, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 questions and received an affirmative answer to each of the 3 replies. Socrates. सॉक्रेटिस यांनी स्वतःला कोणतीही गोष्ट बोलवण्यापूर्वी किंवा उच्चारण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर हो आलं किंवा होकारार्थी आलं तर मगच तुमचे तोंड उघडा. असा सॉक्रेटिस यांनी हे 3 नियम 3 प्रश्न आपल्याला आपल्या मनाला आपण विचारायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ते 3 प्रश्न काय आहेत हे पाहूयात आपण. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन? व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स? हे 3 प्रश्न कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या मनाला विचारावेत असं सॉक्रेटिस यांनी सांगितलं आहे. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज. बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे इज इट ट्रू? हे खरे आहे का? हे खरे आहे का? मी जे काही बोलणार आहे ते खरे आहे का? असा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला स्वतः अगोदर विचारा. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी अवरसेल्फ become a transmitters of untruth. आपण जे सांगणार आहोत त्याच्या सत्यतेविषयी किंवा खरेपणाबद्दल आपल्याला जर खात्री नसेल तर आपण एकही शब्द न बोलणे अधिक योग्य आहे. जेव्हा आपण निष्काळजीपणे बेफिकीरपणे शब्द उच्चारतो तेव्हा आपणच असत्य किंवा खोटे आहोत अशा प्रकारे किंवा खोट्या बातम्या पसरवित आहोत अशी अफवा पसरू शकते किंवा असं तुम्ही खोटे ठरू शकतात. त्यामुळं बोलण्यापूर्वी हे खरे आहे का नाही, सत्य आहे की असत्य आहे हे आपण अगोदर चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळं फर्स्ट क्वेश्चन आपण विचारला पाहिजे, इज इट ट्रू? हे खरं आहे का? सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. काय विचारलं पाहिजे असे सांगतायत सॉक्रेटिस. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट? इज इट प्लीजंट? ते आनंददायक आहे का? प्रश्न विचारल्यानंतर खरंच तो आनंददायक आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आपण दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की हे आनंददायक आहे का? हा प्रश्न विचारल्यामुळे आनंद होईल का? बरेच वेळेस निरर्थक काही प्रश्न, ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही असे प्रश्न किंवा वाक्य तुम्ही विचारतात, दुसऱ्यांना विचारतात आणि दुसऱ्यांना अशा प्रश्नामुळे त्रास होतो, दुःख होतं. असे दुःखदायक प्रश्न किंवा दुःखदायक शब्द न बोललेलेच खरं तर कधीही योग्य आहे. ज्या प्रश्नापासून कुणाला काही फायदा नाही, जर एखादा प्रश्न आपण विचारल्यामुळे एखाद्याला जर दुःख होत असेल तर ते तशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारूच नका
असं आपल्याला सॉक्रेटिस सांगत आहेत. मग ह्या प्रश्नामुळे आनंद कसा होईल दुसऱ्यांना हे आपण पाहिलं पाहिजे असं ते सांगतायत. द थर्ड क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज. तिसरा प्रश्न सॉक्रेटिस यांच्या म्हणण्यानुसार आहे की इज इट युजफुल, हे उपयोगी आहे का. इज इट युजफुल, हे उपयुक्त किंवा उपयोगी आहे का. इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. आपण जे काही आपलं वाक्य प्रश्न आपण विचारणार आहोत तो खरंच त्याच्यापासून काही फायदा आहे का. आपले शब्द विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. आर वी लाइकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आपण जे बोलणार आहोत त्याने एखाद्याला मदत होण्यासारखे आहे. फक्त अशाच वेळी आपण पुढे व्हावे आणि बोलावे. जर आपण आपल्या बोलण्यामुळं एखाद्याला त्रास होत असेल, दुःख होत असेल तर आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारले नाही पाहिजेत. कारण की ज्या प्रश्न म्हणजे ज्याच्यामध्ये वास्तविकता नाही, खरेपणा नाही, जे दुसऱ्यांना दुःख देईल आणि तो प्रश्न विचारल्यामुळं त्याच्यापासून काही फायदा पण नाही, असे प्रश्न आपण कुणालाही विचारू नयेत. त्यामुळं कोणतेही प्रश्न विचारण्यापूर्वी, काही बोलण्यापूर्वी आपण 3 स्वतःला प्रश्न विचारावेत. असे महान महान असे विचारवंत सॉक्रेटिस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 3 प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजेत बोलण्याच्या पूर्वी. एक आहे इज इट ट्रू, हे खरं आहे का. इज इट प्लेझंट, हे आनंददायक आहे का. इज इट युजफुल, हे उपयुक्त आहे का. हे 3 प्रश्न जर विचारले तर आपण आपल्याकडून दुसऱ्या व्यक्तींचं मन दुखावलं जाणार नाही आणि कुणालाही त्रास पण होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की काही बोलण्यापूर्वी त्या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आय होप हा धडा थिंक बिफोर यू स्पीक आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे समजला असेल. तर खूप छान हा धडा आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर करण्यासाठी आपल्याला बोलण्यापूर्वी आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचं की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं आहे ते असतं. तर आपल्याला सर्वांना हा लेसन समजला असेल तर आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.